नगर परिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळी सध्या चालू आहे आणि दिग्रस नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी जवळपास 8 उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत। त्यापैकी डॉक्टर रोकडे यांच्या मार्फत त्यांची मुलगी नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी आपले उमेदवारी त्यांनी दाखल करून आज संपूर्ण शहरामध्ये त्यांनी अक्षरशः तहेलका केला आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण तरुण आणि सुशिक्षित डॉक्टर क्षेत्रातले उमेदवार दिग्रस नगरपालिकेला मिळणार आहे। आपण आज त्यांच्या सोबत आहोत आणि दिग्रसच्या मतदारांना त्यांच्याकडून आपल्याला काय माहिती घ्यायची आहे आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। नेमका त्यांचा संकल्प, त्यांचा उद्देश आणि दिग्रसकरांसाठी त्यांचं काय योगदान असणार आहे तर जाणून घेऊयात त्यांच्याकडून। नमस्कार सर, मी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे। तुमच्याकडून अशी दाद मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे। मला असं वाटते की दिग्रसचा विकास हा खूप महत्त्वाचा, खूप जिव्हाळ्याचा माझ्यासाठी विषय आहे। कारण आजपर्यंत सामाजिक दृष्ट्या माझ्या पप्पांनी खूप सारं कार्य केलेलं आहे दिग्रससाठी। त्यांना बघूनच राजकारणात मी आले। राजकारणात यायचा निर्णय हा फार सडन होता माझ्यासाठी, पण समाजासाठी काही करायचं होतंच पहिलेपासून। पण कसं होत आहे ना की दिग्रसचा जो विकास आहे ना आतापर्यंत मागील 10 वर्षात दिग्रसचा विकास हा स्टॅटिकली वाढत तर गेलेला आहे ऑन द ग्राफ, ऑन द पेपर, नॉट इन रियालिटी। ग्राउंड लेवलवर काहीच दिसत नाही आहे। रस्ते बनत आहे, पेपरवर बनत आहे। विकास होत आहे, पेपरवर होत आहे। साफसफाई होत आहे, पेपरवर दिसत आहे, पेपरवर माहित होत आहे एवढा निधी साफसफाईसाठी खर्च होत आहे, एवढा निधी पाणी स्वच्छतेसाठी खर्च होत आहे, एवढा निधीत रस्ते बनत आहेत। पण रियालिटी, ग्राउंड रियालिटी खूप अपोजिट आहे। जुने रस्ते तसेच्या तसेच आहे। नवीन बनलेल्या रस्त्यांची कंडिशन जुन्या रस्त्यांपेक्षाही बेकार आहे। पाणी, नदी, मल्लिकार्जुनच्या देवस्थानला काहीच सपोर्ट मिळत नाही आहे। शासनाकडून काहीच त्यासाठी काम केलं जात नाही आहे। सगळे लोक फक्त माझं तर असं मला वाटत आहे की निवडून आलेल्या लोकांनी जनतेचा विकास कधी केला, कुठे केला तो दिसत का नाही आहे। मागील 10 वर्षात जे झालं त्याचा प्रोग्रेस चार्ट फक्त पेपरवर का दिसत आहे, रियालिटीमध्ये का नाही दिसत आहे असं मला वाटते की मी नवीन मुलगी आहे, प्रोग्रेसच करेल। दिग्रसचा जेवढं काही खराब करून ठेवलेलं दिग्रस आहे त्याच्यापेक्षा तर काही खराब करणार नाही। थोडं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। मी शिक्षित आहे, दिग्रसच्या प्रोग्रेससाठी काही ना काही करेल। तुम्ही मला 1 वोट द्या। माझं विजय बोध चिन्ह आहे कब्बशी आणि मला दिग्रससाठी खरंच खूप काही करायची इच्छा आहे। तुम्ही मला निवडून आणा, भरभरून मला मतदान द्या। तुम्हाला वाटत असेल की ही नवीन मुलगी आहे काय करेल, पण देअर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम। आता माझ्या राजकीय क्षेत्रातली नवीन सुरुवात आहे। तुमच्या मदतीने, तुमच्या प्रोत्साहनाने, तुमच्या घरची मुलगी समजून मला 1 मत देऊन बघा। दिग्रसचा विकास करायची जबाबदारी माझी। निश्चितच या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं पूर्ण म्हणजे शिक्षण क्षेत्र वैद्यकीय क्षेत्रात झाले असतानाही त्यांनी राजकारणावर एवढी कमी वेळेमध्ये एवढी पकड म्हणजे एवढी बोलण्याची कला निश्चितच त्यांच्या वडिलांच्या राजकीय त्या जीवनाच्या प्रवासातून त्यांनी घेतला असावा। कारण एवढं कमी वयात राजकीय कुठलाही अनुभव नसताना त्यांची आज दिग्रससाठी तळमळ म्हणजे दिग्रसला विकसित करणे फक्त पेपरवरच नको तर प्रॅक्टिकल त्यांना ह्या दिग्रसकरांचा विकास करून दाखवायचा आहे। निश्चितच तुमच्या या अपेक्षा दिग्रसकर पूर्ण करतील आणि आपल्या या दर्शकाच्या माध्यमातून आता आपण जाणून घेतलं की डॉक्टर स्वाती रोकडे ह्या दिग्रससाठी म्हणजे पूर्ण विकास करण्यासाठी त्या तत्पर आहेत। पाहूया मतदार राजा हा नेमकं स्वाती रोकडे यांना कुठल्या पद्धतीने त्यांना मतदान करतो आणि सभागृहात पाठवतो का नाही याकडे सुद्धा आता आपल्या दर्शकाकडे लक्ष लागलेले आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आणि सोबतच त्यांचे वडील ज्यांचं की आपण पूर्ण त्यांचं आयुष्य या दिग्रससाठी राजकीय क्षेत्रासाठी त्यांनी घालवलं तर त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात की नेमकं तुम्हाला हे कल्पना कशी सुचली की तुम्ही तुमच्या मुलीचं म्हणजे वैद्यकीय क्षेत्र सोडून राजकीय क्षेत्रात त्यांनी का उतरवलं त्यांच्या वडिलांकडून आपण जाणून घेऊया। नमस्कार, आपण माझ्या मुलीवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून राजकीय परिस्थितीचा माझी मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे
हिचा राजकीय प्रवास असा सुरू झाला की योगायोगानं इथं दिग्रस नगरपालिकेला SC रिझर्वेशन साठी जागा निघाली. माझ्याकडे अनेक प्रकारचे लोक आले. त्यांनी मला पहिले सांगितलं की बा तुमच्या घरातून कोणीतरी उमेदवार द्या. मी त्यांना 2 दिवस नाही म्हटलं डायरेक्ट, परंतु त्यांच्या खूप इच्छेनुसार मी एक त्यांची तळमळ पाहून माझ्या राजकीय कारकिर्दीचा अनुभवाच्या नुसार मी माझ्या मुलीला मी प्रोत्साहित केलं. तिला म्हणजे स्वतःची आवड असताना सुद्धा म्हणजे मी स्वतः म्हटलं बेटा तुझी काय इच्छा आहे. तिने सांगितलं पप्पा मासुळीच्या लेकराला पोहाचं शिकवावं लागत नाही आणि माझं जे विजन आहे ते दिग्रससाठी अर्पण करण्याची माझी एक इच्छा आहे. त्या अनुषंगानं मी या निवडणुकीत मी 100% मैदानात उतरतो आणि माझे 100% प्रयत्न देण्याच्या मी कसोशीत मी आहो. आणि तुम्ही जे काही समाजासाठी इतर समाजासाठी आपल्या समाजासाठी जे काही योगदान दिलं असेल त्याचा ओहोपोह न करता आपल्याला आपलं कार्य कुशल्य दाखवायचं आहे आणि आपलं कार्याचं कर्तव्य करायचं आहे. या हिशोबानं मी निवडणूक रिंगणात उतरणार आहे आणि त्याच्यासाठी मला जनतेचा भरभरून सहकार्य मिळत आहे. आणि त्या अनुषंगानं मी दिग्रस येथील सर्व माता भगिनी आणि सर्व बांधवांना नम्र विनंती करतो की माझी मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे ही अध्यक्षपदासाठी उभी आहे. तिचं विजयी बोध चिन्ह आहे कब्बशी आणि तिचा नंबर आहे 7वा नंबर. त्या बाकीच्यांना त्या सत्यानाश करासाठीच आम्हाला 7वा नंबर मिळालेला आहे. त्याकरिता आजची परिस्थिती अशी झालेली आहे की इतर उमेदवार माझं एक मी राजकीय असल्यामुळे माझं एक टीका करण्याचं एक कर्तव्य म्हणून मी सांगतो का इतर उमेदवार एक स्क्रिप्ट वाचून जनतेपर्यंत पोहोचत आहे. माझी मुलगी ही तिला राजकीय थोडासा तरी वारसा असल्यामुळे कोणाच्याही दबावाखाली बळी न पडता किंवा माझ्या सपोर्टचा बी हे नाही का मी तिला शिकवलं पाहिजे आणि तिनं बोललं पाहिजे असा हा मुद्दाच नाही आहे. तिनं तिच्या स्वयंभू तिच्या कर्तृत्वावर तिनं तिचं योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याकरता मी हात जोडून सर्वांना नम्र विनंती करतो की त्यांनी माझ्या मुलीला भरभरून मतदान करून तिला विजयी शिखरावर पोहोचून तिला दिग्रस नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी मदत करावी एवढीच अपेक्षा ठेवून मी हात जोडून विनंती करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम. निश्चितच एक पालक किंवा एक वडील या नात्याने कोणताही वडील पालक हा लेकरांना शिक्षण शिकून त्यांना मोठ्या नोकरीवर पाठवावी अशी इच्छा असते आणि तो त्या पद्धतीने करतोही. परंतु या ठिकाणी आपल्याला एक विशेष पाहावयास मिळते की वैद्यकीय क्षेत्र सोडून तुम्ही राजकारणामध्ये त्या मुलीला उतरवत आहात आणि ते पण इतक्या कमी वेळेमध्ये. त्यांच्या मुलीनं सुद्धा त्यांचा राजकीय वारसा घेऊन त्या ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि संपूर्ण दिग्रस शहर त्यांनी अक्षरशः पिंजून काढलेलं आहे. पाहूयात मतदार राजा यांना कितपत न्याय देईल. धन्यवाद.